हिंदुस्तान के सारे खिलाड़ी हैं बेकरार, गेंदबाज करेंगे शिकार, बल्लेबाज करेंगे पलटवार। गेंद और बल्ले के 1 करोड़ की नकद राशि और चैंपियन बनने के बाद आपको मिलेगी बहुत सारी खुशी। प्रेसिडेंट कप 2026 ये है टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्योहार। दोस्तों हम हैं तैयार, मजा तो तभी। अंपायर अब धीरे धीरे मैदान की ओर बढ़ रहे, शशि साठम और उनके साथ नासिर जी, दोनों को मौका मिला इस वक्त अंपायरिंग करने का। आपण पाहू शकता कोलकाता रायडर्स टीम देखील काही कमी नाहीये, ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये हलचल यादव आणि त्याचबरोबरने कोकण हलदार हे असे दोन बॅटर आहेत, ते जबरदस्त सुरुवात करतात, त्यामुळे या मॅचवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे। महाराष्ट्र वॉरियर टीम झोन 1 ची टीम आपण पाहतोय, ओमकार देसाई, त्याचबरोबर दिनेश कांबळे, अंबरनाथ, शाहीद शेख कल्याण, चैतन्य पाटील रायगड, अशरफ कांदिवली मुंबई, त्याचबरोबर प्रीतम बारी पालघर, इम्रोज खान ठाणे महागिरी, किरण पाटील भिवंडी, विवेक शेलार भिवंडी, आर्यन बोईर भिवंडी आणि केतन मात्रे वाकरण डोम जिंकल्यात। सिक्के का एक पहलू आपने देखा, दूसरा पहलू भी देखना बहुत जरूरी है। पिक बॉल के ऊपर सबकी निगाहें रहेगी, जाना को कौन नहीं जानता है। बहुत शानदार खेल, हलचल के नाम पर 6 छक्के जड़ने का कारनामा इन्होंने किया है। कोकण अभी भी फॉर्म बहुत जबरदस्त हलचल मचा रहे हैं, शानदार बल्लेबाजी करते हुए कोकण इन फॉर्म बैटर है। सोनू के ऊपर सबके मजा येणार आहे। जी हाँ, बहुत मजा आएगा। विवेक शेलार इनके नाम पर भी कीर्तिमान है। 30 तर्रार गेंद, अब बहुत बड़ा मुकाबला शुरू हो जा रहा है, जिसमें कोकण को आप देख रहे हैं हलचल, ये दोनों बल्लेबाज और कोकण हलदर की जो तकनीक। पहली गेंद काफी लेग स्टंप के बाहर पाए, टपकाती उछाल मिला, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद के नीचे विवेक शेलार, इस बार किया पलटवार और बल्लेबाज बॅक टू द पॅवेलियन जाएंगे। पहिला शिकार, पहिला ब्रेक थ्रू विवेक शेलारच्या बॉलवर संधी निर्माण झाली, परंतु पुन्हा त्यांनी ती संधी निर्माण लवकर यश मिळालंय। सुभोजित ज्यांना ज्यांना धोनी म्हटलं जातं तेच आलेत आता। ओ बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, टप्पा खाते थोड़ा बाहर की तरफ गेंद निकली। विवेक शेलार ने फॉलो बहुत अच्छा किया था, ऑफ स्टंप के बाहर जाके शफल होके गेंद को मिड विकेट बॉडी की तरफ खूबसूरती के साथ खेला है। शानदार स्ट्रोक। कोकण हलदर इसीलिए जाने जाते हैं, इस टूर्नामेंट का पहला क्वार्टर फाइनल के मैच का छक्का चर्चा आहे। या भिवंडीच्या हायवे दिवा गावचे असणारे खेळाडू आहेत। शॉट तो बिल्कुल अच्छा खेला गया था, ओमकार देसाई के मिड पर। और चंद्रकांत जी, आपने सही कहा कि आर्यन बोहिर ने ऑन साइड पर गेंद को पुल किया, बॉडी की तरफ, पीछे कोई खिलाड़ी नहीं है, गेंद वन बाउंस बॉडी की तरफ जा रही है, गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शान। 12 पर खेल रहे, इसको 14, फुल टॉस पर कोकण बिल्कुल बॉस बने हैं, गेंद को मिड विकेट बॉडी लाइन के बाहर खेल दिया। दर्शनीय स्ट्रोक, बैक टू बैक दूसरा चौक, ये बढ़ रही है, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया है बॉडी लाइन के बाहर। बैक टू बैक तीसरा चौका मिला, मौका जड़ दिया, शानदार चौका ठेवला। कोकण जबरदस्त बॅटिंग करतायत, जसा बॉल तसं प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जात आहे। वाह 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 वाह, जबरदस्त बॅटिंग सध्या होते है कोलकाता या टीमची। 2 लगातार चौके, उसके बाद में छक्का है और बल्लेबाज का इरादा, ये बहुत अच्छी गेंद थी, बढ़िया गेंद, टपा खाती उछाल मिला और पीछे विकेट कीपर है, बहुत बढ़िया कैच। सेलिब्रेशन भारत के खिलाड़ी कर रहे हैं। कोकण हलदर जो 22 रन बना के बहुत अच्छी पारी खेल रहे थे, 8 गेंदों का सामना किया, ये प्राइसलेस विकेट है। कोकण बैक टू द से कि इस मुकाबले में आपने देखा बल्लेबाज थोड़ा लेग स्टंप के बाहर जाके खेलने की कोशिश कर रहे थे, तब जाकर गुंडे स्पॉट पर से गेंद को ड्राइव किया, स्टंप को गेंद लगी है। 1 रन लेने का मौका आपको मिलेगा, इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी सिद्ध करण्यात आलेला आहे। बहुत अच्छी गेंद, टप्पा खाती अंदर की तरफ आई, हल्का सा अपील विवेक शेलार ने जरूर किया था और विकेट, विवेक शेलार को विकेट के लेके आए थे और टीम के सारे सदस्य जो है इस वक्त आप देख रहे हैं डगआउट में तालियां। सरोज यांची ती विकेट आलेली आहे, अगदी त्यांच्या बॉडीच्या दिशेने एक बाउन्सर पेश करण्याचा प्रयत्न केले। जी हाँ, ज्यादा स्टंप के अंदर चले गए थे। के बाहर गेंद थी, खूबसूरती के साथ गली और पॉइंट के बीच से गेंद को खेल दिया, पीछा कर रहे, नहीं गेंद रुकने वाली है। क्या जबरदस्त स्ट्रोक था राजपाल पर्यंत होताना पाहिलं मी ते। बहुत अच्छी गेंदबाजी, जोरदार अपील, लेकिन अंपायर के ऊपर गेंद का टिप्पा कहा, वो भी देखा जाएगा। क्या लेग स्टंप के बाहर गेंद गिरी है, वो भी देखा जा रहा है। बिल्कुल सारी चीजें इंटरनेशनल,
वो फीलिंग आ रहा है दादोजी कुंडे का स्टेडियम। थोडासा दबाव आहे. ऑन साइड पर आने वाले से गेंद को खेला गया खूबसूरती के साथ, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती भी लाजवाब स्ट्रोक। रायडर्स एका बाजूला आहेत आणि भिवंडीचे किरण पाटील बॉलिंगला आलेत. हो, पहिलाच बॉल समोर सापडले, स्टंपच्या माघारी परतावं लागेल. LBW च्या स्वरूपात काय सुरुवात केली आहे किरणने पहिल्याच बॉलवर विकेट घेता. अभी वो 4 ओवर का खेल बाकी है, 4 ओवर 24 गेंदें खेलते हैं ना तो बिल्कुल मजा आएगा। और पॉल साहब आए, ये तो दे दनादन बल्लेबाजी करते फॉर्म में खिलाड़ी। किरण आल्या पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फेकून दिला गेलेला आहे. सीमा रेषा गर्दी करत असतात. थोडासा कुटप्प्याचा बॉल त्याच्यावर सिक्सर. हे जे स्टेडियम आहे त्याच्या बाजूलाच राहणारे महागिरी कोळीवाडा गावाला बिलॉंग करणारे ठाण यावेळेला थोडासा लांबून पिक केला आणि बॉलची हवाई यात्रा, बॉलला पाठवलं लांब 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 लांब. खूप अगदी महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. हो, यावेळेला आणखी बॉल जो मात्र ऑप्शनच्या बाहेर आहे. इम्रोज हो, पुन्हा एकदा बॉलची हवाई यात्रा पाहायला मिळते. याही वेळेला बॉल सफर करतोय लांब 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 लचक. सिक्सर. बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई है, दमदार बल्लेबाजी पीकू पॉल द्वारा। एका बाजूला पासवान आहेत, एका बाजूला इम्रोज. आता रिव्हर्स अल्टी पलटी बॉल सीमा रेषेच्या बाहेर कल्टी. बॅक करावं लागेल. ओ, पुन्हा एकदा याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, बॉल हवेत आहे. फिल्डर ओ, कॅच नाही होऊ शकली आणि बॉलला अडवण्याचा प्रयत्न देखील तिकडे झाला, तोही सफल नाही झालाय. बॉल जातोय सीमा रेषा. खूप महत्वाची आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स, परंतु काय झालंय, आणखीन एक बॅटर हिट विकेटच्या रूपात माघारी परतोय की काय. डोक्याला हात लावला त्यांनी तिकडे. मी सुद्धा चुकलो. अजूनही ते तिकडेच आहेत आणि त्यांची स्थिती ही, मी हे काय करून बसलो. मोए को विकेट चाहिए था, पीकू पॉल ने बनाए 22 रन 7 गेंदों का। पश्चिम बंगाल मधील सध्या जो युवा बॅटर त्याची चर्चा आहे, सकलेन अख्तर बॅटिंगला आले. 2 ओव्हर बाकी, यांना आमंत्रित केलंय पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. फुल टॉस, पहिलाच बॉल त्याच्यावर गल्ला चढवला आणि याही वेळेला बॉल सीमा रेषा पार पाठवलेला आहे. चुकीला माफ. महत्वाची मॅच आहे, पहिला डाव आहे. यावेळेला मात्र कव्हरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, सहजासहजी मारलाय हा फटका. एफर्टलेस आणि रिझल्ट काय तर तोच 6 या खेळाडूकडे सुद्धा. यावेळेला लोअर फुल टॉस, एकाच हाताने हा स्ट्रोक खेळलाय, परंतु रिझल्ट महत्वाचा आहे. किती हाताने खेळला हे महत्वाचं नाहीये, रिझल्ट तोच आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. चर्चा राज. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका हवेत आहे, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि विकेट. हो, तेच किरण आहेत. सुरुवातीला रन दिल्या खऱ्या, परंतु सकलेन अख्तरला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिलेले आहेत. भिवंडीचा एक जबरदस्त गोलंदाज, त्याने मात्र घेतली विकेट आणि सुरुवातीला रन येऊन सुट्टा केलाय. विकेट माघारी परतलेले आहेत पश्चिम बंगालच्या. हो, पहिला बॉल अपील मात्र या ठिकाणी केलं, पंचांनी ते उचलूनही धरलंय. हो, प्रीतम बारीला आणण्याचा निर्णय नक्कीच चांगला राहिलाय, परंतु पाहूया तिसऱ्या पंचांकडे गेलेत. ऍक्शन रिएक्शन बीच में प्रत्येक जिल्ह्यातून प्रेक्षक या मॅचला पाहत आहेत. नो डाऊट पश्चिम बंगाल सुद्धा पाहत आहे. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. हो, इकडे समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा, 1 रन मिळणार आहे. लॉंग ऑफच्या दिशेने पाठवलंय, ढकललंय या बॉलला. शेवट त्यांच्यासाठी खास क्षेत्ररक्षण देखील. आता फुल टॉस केला आणि या फुल टॉसला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाज. आपण पाहतोय यावेळेला फुल टॉस केला आणि या फुल टॉसला सुद्धा फेकून दिलंय लांब 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 स्टेडियम मध्ये. 6 बॅटिंगची स्ट्रेंथ पाहता त्याचा पाठलाग होऊ शकतो. कोकण हलदारच्या 22 8 बॉल मध्ये फक्त हलचल यादव लवकर बाद झाले 0वर. सुबोजी जाना 4, सरोज प्रामाणिक 1. राज पासवान या डावाचे हिरो होते, त्यांनी 42 केल्या 17 बॉल मध्ये. त्यांना पिकू पॉलने चांगली साथ दिली. 22 रन त्यांनी केल्या. सकलेन असला करायच्यात 115. जी हाँ,
विवेक शिला 2 ओवर 16 रन, बहुत महत्वपूर्ण 2 शिकार। आर्यन भोईर की बात करते 2 ओवर 24 रन 1 विकेट। किरण पाटिल 2 ओवर 31 2 विकेट, महंगे साबित हुए। इमरोज खान 1 ओवर 25 बहुत महंगे साबित हुए। अपने होम ग्राउंड पर 1 विकेट इन्होंने लिया। प्रीतम बारी 1 ओवर 15 रन 1 विकेट इनको मिला है। तो फॉल ऑफ विकेट के बारे में चर्चा होगी। पहला विकेट जल्दी गिर गया था 2 पर, दूसरा 24 पर, तीसरा 25 पर, चौथा 41 पर। 81 115 रनों की जरूरत है। 115 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है, वो देखने वाली बात है। कारण केतन म्हात्रे आणि शाहिद शेख आणि मला एक गोष्ट आवडते ती म्हणजे पहिला चेंडू ओव्हर पिच होता आणि हवेमध्ये टोलावून मारलेला हा जोरकस फटका 4 धाव में दुसरा चेंडू यावेळेला हवेमध्ये आणि ओ काय जबरदस्त प्रयत्न होता तिकडे, सुंदर प्रयत्न। गाल सदैव एक राइवलरी। यावेळेला ओव्हर पिच चेंडू आणि फेकून दिलाय स्टँड मध्ये, जबरदस्त। हैंड आई कोऑर्डिनेशन और फॉलो थ्रू बहुत लाजवाब। यावेळेला परत त्याच दिशेने मोठा फटका आणि हा लागोपाठ दुसरा षटकार, स्ट्रेट षटकार। सरोज यांचा पुढील चेंडू हेलिकॉप्टर फटका आणि फटका फसलाय। केतनचा अडसर इथे दूर करण्यामध्ये यशस्वी ठरलाय सरोज प्रामाणिक। अगदी प्रामाणिकपणे त्याने तो चेंडू टाकला। केतनला धावगती वाढवायची होती, सापळा रचला होता आणि त्या सापळामध्ये तो सापडलाय। खोद कर निकालना चाहते थे और फील्डर जमाया था। अरे सर, हम कभी कभी टेनिस क्रिकेट में कहते हैं कि गेंदबाज सोच समझ के गेंदबाजी करता है, बट सेटअप क्रिकेट में भी होता है, यहाँ भी होता है। जरूर 2 छक्के लगे, बट अपनी स्ट्रेंथ को बैक किया, आउटसाइड ऑफ स्टंप गेंदबाजी। घडीला कामगिरी छान आहे आणि सरोज प्रामाणिक याने एक यशस्वी अर्चित। आता सहा चाबूक फटका आणि 4 धावा। उस्मान पटेल समालोचन कक्षाच्या टोकाकडून नवीन षटकाचा पहिला चेंडू, उत्कृष्ट पुलचा फटका आणि चेंडू फरार, 4 धावा। ठेवेल्स उलटा चेंडू हवेमध्ये मारलेला फटका, रॉकेट फटका आणि हा उत्तुंग षटकार। जाना यांचा पुढील चेंडू आणि जेल होता होता राहिल्या, मात्र 1 धाव पूर्ण करण्यात यश मिळालंय शाहिदला। शाहिद आपले फटके कैच पकड़ना चाहिए था। यावेळेला उस्मान पटेल याने ठोकून दिलाय लांब लचक षटकार। लाजवाब शॉट, एक बार फिर से बॉल को ऊपर पाया था और फिर उनकी निगाहें पूरी तरह से आश्चर्यचकित कर देती है, स्तंभित कर देती है। काफी ऊंचा भी था, काफी दूर भी है। यांचा पुढील चेंडू फटका फसलाय आणि इथे गडी बाद होणार आहे। तर बाद होऊन परतावं लागतंय फलंदाज उस्मान पटेल यांना। इस बार बड़ी विकेट, इस बार बड़ी सफलता। 42 धावा, 2 गडी बाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर आणि आता दिनेश कांबळे मैदानामध्ये। सोनू कुमार सिंह अब नए ओवर की शुरुआत करते हुए काफी लंबा रनअप और अपर कट मार दिया, 4 रन, शानदार चौका। पूरी दुनिया में 48 पे 2। इस बार हुक कर दिया और अपने लिए स्ट्रोक को बुक कर दिया। यह जन्नाटेदार चौका। इस बार ऑन दी अप खेल दिया और ये नमकीन सिक्सर जाता है पूरी दुनिया में। सोनू कुमार सिंह के गेंद पुल कर दिया है, गेंद को गुल कर दिया है दीनू कांबळे, इनके द्वारा अफलातून सिक्सर। और नए ओवर की शुरुआत, दिवाकर जैन के नए ओवर की पहली गेंद अपील की जा रही है वहां पर पकबाधा की। और चंद्रकांत, मुझे ऐसा लगा कि लोअर फुल टॉस बॉल स्वीप कर दिया, टाइमिंग बड़ी स्वीट थी और यहां पर एक गेंद के पीछे 2 खिलाड़ी दौड़ते हुए, और अंपायर के इशारे का हम इंतजार करेंगे। इस बार इनसाइड आउट खेल दिया और ये उडन तश प्रामाणिकला आमंत्रित करण्यात आलंय। हा बॉल फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटिंग पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न इकडे होता खरा, परंतु पहिल्याच बॉलवर सर्कलच्या पुढे नाही खेळू शकले, विकेट आली आणि ती सुद्धा महत्वाची। सरोज प्रामाणिक का जो स्लोअर बॉल है ये उनका ब्रह्मास्त्र है, स्टॉक बॉल।
और पावरकस लकी है इस तरह के बल्लेबाज को पाकर. हो, पहिला बॉल खोलवर टप्प्याचा राहिला, त्याच्यावर रन घेण्याचा प्रयत्न, बॉलला ढकलले, खरं एक रन तिकडे मिळणार आहे. याच्यानंतरचा एक एक बॉल भी मुंबई और महाराष्ट्र की नजरें होंगी. ओ यावेळेला बॉल खराब टाकलाय, त्याच्यावर केलाय प्रहार. ओमकार देसाई ब्रँडेड फटका, बॉल सीमा. 5 ओवर में 56 पे 4, उसके जवाब में 86 पे 3. मीलों आगे चल रहा है इस वक्त महाराष्ट्र वॉरियर्स. जोन ए 4 एक्स्ट्राज है. तो सबसे बड़ी बात यह है कि हर खिलाड़ी को लगना आहेत आणि समोर ओमकार देसाई आहेत. ओहो हो हो, दांडी 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 गुल, काय बॉल टाकलाय, आता वेगात टाकलाय. 120.7 व्हेरिएशन लाजबाब. विकेट आली आहे पर्यंत. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर सिक्सर. काही फरक पडत नाही कितव्या बॉलला आलेत, काम काय करतात ते महत्वाचं आहे. पालघरचा प्रीतम बारी सगळ्यात खारी आ चुका है. प्रीतम बारी और जो पड़ रहा है पश्चिम बंगाल पर भारी. यह ऐलान कर दो जनहित में जा. उपउपांत्य फेरीचा हा सामना. ओहो, पुन्हा एकदा दांडी गुल करून टाकली आहे. पुन्हा एकदा वेगात बॉल टाकलाय. काय यॉर्कर केलाय. बॉलरचंही कौतुक करावंच लागणार आहे. पुन्हा संरक्षण भेदलं आणि दांडी गुल करून टाकली आहे. स्टंप बॉलिंग. प्रीतम बारी क्या कर रहे थे. हाल ही में एक अच्छा स्ट्रोक लगाया था, लेकिन तारीफ करना चाहूँगा कार्ट व्हीलिंग जिसको कहते हैं ना, बैलगाड़ी का पहिया जिस तरह फिरता है उस तरह जब स्टंप आगे जाता है तो उसको कार्ट व्हीलिंग क्रिकेट में कहा गया है. अशरफ येण्याची वेळ झाली होती. मैदानाच्या आतमध्ये मुंबई कांदिवलीचा जबरदस्त मॅच विनर म्हणून त्यांना ओळखलं जातं. तेच आलेत मैदानाच्या आतमध्ये आणि अजूनही 12 बॉल इकडे पाहायचा आहे. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर दिनूच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा. पुन्हा एकदा हाई बॉल, थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. हो, पुन्हा एकदा तेच बॉलची हवाई यात्रा होताना पाहिला मी. ते लांब 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 अगदी स्टेडियम मध्ये पाठवलाय बॉल दिनूने. सिक्सर. कॉमेंटेटर जो आपल्या टेनिस क्रिकेट मधला आहे दिनू. खतरनाक षटकार. मेरा नाम है दीनू और या वेळेला स्ट्रोक खेळला जातोय. फटका आलाय खरा, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत. अशरफ यांच्या बॅट मधून आला हा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बघता बघता ही मॅच शेवटच्या ओव्हर होतोय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय अशरफ. लाला द ग्रेट, लाला 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 काय मारलाय सीमारेषेच्या पलीकडे. 115 पाहिजे होत्या. महाराष्ट्राच्या या पठ्ठ्यांनी, महाराष्ट्राच्या या मावळ्यांनी विजय मिळवलेला आहे. महाराष्ट्र झोन 1 महाराष्ट्र वॉरियर सेमी फायनल मध्ये दाखल होत आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, मरणार पण हटणार नहीं. वो मराठा एटीट्यूड लेकर आज जो महाराष्ट्र के ये शेरों ने जीत हासिल की है, काबिल तारीफ. मैच की समरी तो आएगी, लेकिन आज पूरे महाराष्ट्र को ये खिलाड़ियों ने दिखा दिया हम किसी से कम नहीं है. केतन मात्रे के नेतृत्व में एक नई टीम बनी. नई टीम ने नया नवेला दोहरी संचार किया. एक नई ताजगी लेकर ये टीम आई और टीम भले नहीं हो लेकिन इसका खेलने का अंदाज जो है ये पुराना है और इसलिए महाराष्ट्र वॉरियर्स का दीवाना पूरा जमाना है. वाह, 115 अशा पार केलेल्या आहेत. अजूनही 5 बॉल ठेवलेत. रन कसे बनवले या टीमने, झटफट फटाफट आणि एक भव्य विजय टीम महाराष्ट्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र वॉरियर झोन 1 सेमीफायनल दाखल झाली आहे. टीम वर्क से मिली हुई है जीत. 4 विकेट से जीते. पूरे मैच को पहले बॉल से डोमिनेट किया था. बीच में यस 2 विकेट जब जल्दी चले. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिक